कोल्हापुरात रिक्षाचालक बाप लेकावरती सशस्त्र हल्ला, शाहूपुरी पोलिसांनी काढली गुंडाची, कदमवाडीत धिंड. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. कोल्हापुरातील कदमवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि रिक्षाचालक बाप लेकावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या 4 गुंडांना शाहूपुरी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय. ज्या कदमवाडी परिसरात या चौघांची दहशत होती, त्याच परिसरात पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या पथकानं या आरोपींची भर रस्त्यातून धिंड काढली आहे. कदमवाडीतील साळुंखे कॉलनीमध्ये राहणारे रवींद्र बावणे आणि त्यांचा मुलगा तेजस हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 24 जुलैच्या मध्यरात्री संशयित आरोपी स्वप्नील आडुळकर, बंडू गावडे, अजय येडगे आणि लक्ष्मण बावधणे हे चौघे रवींद्र बावणे यांच्या घरासमोर आले. दारू पिण्यासाठी आम्हाला फुकट गांधीनगरला सोड, अशी दादागिरी त्यांनी सुरू केली. रवींद्र आणि तेजस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आपली भीती उरली नाही असा राग मनात धरून या चौघांनी बापलेकावरती शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवून 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आज सायंकाळी पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींची कदमवाडी परिसरात धिंड काढण्यात आली. याचबरोबर पोलिसांनी गुन्हेगारांना आपल्या खाक्या दाखवत नागरिकांमधील भीती दूर केली आहे. तसंच अशा गुंडांनी आता दहशत माजवल्यास किंवा दडपशाही केल्यास नागरिकांनी न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.